खानापूरमध्ये शेतकरी कीर्तन महोत्सवा संदर्भात या ठिकाणी अविनाश महाराज भारती यांनी कीर्तन सेवा दिलेली। एकंदरीत शेतकऱ्याविषयी ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर प्रकट भाष्य त्यांनी केलेले आहे आणि जे काही अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे त्याच्यावर देखील आसूड ओढण्याचं काम त्यांनी केलेले। महाराज एकंदरीत या ठिकाणाहून तुम्ही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडलेले आहेत आणि कर्मकांडाविषयी देखील भाष्य केलेले। एकंदरीत शेतकरी हा वारकरी असतो आणि वारकरी हा शेतकरी असतो असे देखील बोललो। नाही, मुळामध्ये मी काही भाष्य केलं नाही, जे संतांनी केलंय ते फक्त पुढे घेऊन जाण्याचं काम मी केलंय। कारण वारकरी आणि शेतकरी या दोघांमध्ये भेद करता येत नाही। जो शेतकरी आहे तो निष्ठावंत वारकरी आहे आणि जो निष्ठावंत वारकरी त्याची जर तुम्ही सगळी भूमिका, त्याची परंपरा, त्याचा व्यवसाय या सगळ्या गोष्टी काढल्या तर त्या शेतीशी निगडीतच आहेत। कष्ट, शेती, माती, वारी हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं मूळ सूत्र आहे। आणि पंढरपूरकडे जाणारा जो वारकरी आहे, जो भगवी पताका खांद्यावर घेऊन समतेचा विचार घेऊन जातो, तो आपल्या शेतामधली मेहनत, शेतातल्या मातीची सेवा आणि पांडुरंगाची आराधना या दोन गोष्टी करत असतो। तुम्ही बारकाईने बघा, बाकीच्या तीर्थक्षेत्राला हजारो लोक जातात, तिकडे स्वच्छता असेल, तिकडे सुखसुविधा असतील, पण तिकडे जाणारा वर्ग हा 90% पर्यटनासाठी जात असतो आणि 10% दर्शनासाठी जात असतो। पण पंढरपुरामध्ये येणारा वारकरी हा कधीच पिकनिक किंवा पर्यटनासाठी पंढरपूरला जात नाही, तो वारीसाठीच पंढरपुरात येत असतो। हे वारकऱ्याचं आणि पंढरपूरचं वैशिष्ट्य। कर्मकांडाच्या विरोधात मला बोलायची गरज नाही। संतांनी अनादी अनंत काळापासून अंधश्रद्धा, कर्मकांड या गोष्टीला महत्व दिलंय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत आपण बोललं पाहिजे। त्याचं कारण आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे। हे फक्त बोलण्यापुरतं, भाषणापुरतं, सभेपुरतं, बातमीपुरतं होऊ नये आणि या कीर्तन महोत्सवातून सर्वांच्या संवेदना जाग्या व्हाव्या, शेतकऱ्यांची तळमळ, शेतकऱ्यांचं महत्व कळावं। कमीत कमी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वाचत असताना, चहा बिस्किट न खाता ती बातमी वाचत असताना आमच्या डोळ्यात पाणी यावं, एवढी तरी संवेदनशीलता समाजामध्ये जागी व्हावी, म्हणून अशा महोत्सवाची गरज आहे। तुम्ही कीर्तन करत असताना तुम्ही मराठी विषयावर PhD करताय असं देखील सांगितलं, परंतु आता अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदय सांगतायत की 225, 275 जिल्हा परिषद शाळा बंद पडतायत। मंत्र्यांच्या तोंडून हे वाक्य जिल्हा परिषद आणि एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देत असताना मराठी भाषेवरून राजकारण केलं जातं असं देखील पुढे येतं। नाही, आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता मिळाला, मुळात ती अभिजातच होती, फक्त तिला दर्जा आता मिळाला। आणि राजकारणाला मी सिरियस घेत नाही, ते त्यांच्याच घरातल्याचे होत नाहीत तर महाराष्ट्राचे कधी व्हावे ते, त्यामुळे त्यांचा काही विषय नाही। त्यांना फक्त चर्चेत राहण्याचा विषय असतो। राहिला मराठी भाषा आणि मराठी शाळा बंद करण्याचा, जोपर्यंत ये रे रे पावसान तुला देतो पैसा हे गाणं जिवंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे। नक्कीच तुम्ही पाहू शकता, हे होते अविनाश महाराज भारती। एकंदरीत पाहायला गेलं तर कीर्तन महोत्सवातून शेतकरी कसा वारकरी आहे हे देखील सांगण्याचे काम त्यांनी केलेले। कॅमेरामॅन गणेश, मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, खानापूर, धारूर।